चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपले दोन ऑफिशियल सज्ज झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ए या संघाने 2 सामने जिंकलेत. त्यानंतर टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा या संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतो या दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत जयंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा आणि बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन या 2 संघादरम्यान आपल्याला ही बिग फाईट, बिग मॅच इथे पाहायला मिळते. हर्षल तारवी आणि नॉन स्ट्रायक वरती पाहतो आपण भावेश भोईर याला. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी आकाश जाधव. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे, लक्षात घ्या. पहिलाच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता, मात्र चेंडू ते मिडॉर मध्ये डीप मिडॉर मध्ये पाहतोय आपण चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. आकाश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन भावेश करता हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांची दोन्ही हात समांतर इथे पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल नक्कीच घोषित केलाय आणि एक्स्ट्रा धाव फलक 2 या धावसंख्येवरती. ओ क्या बात आहे, खूप चांगला फटका त्या खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. बघा चेंडूवरती नजर नव्हती, मात्र कनेक्शन खूप चांगलं झालं होतं बॅट अँड बॉल मध्ये. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावणीशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. आकाश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय. हर्षल करता चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका केला क्षेत्ररक्षक आयडी मध्ये. बघा पुन्हा एकदा खूप चांगले क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक सिंगल 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 आणि सिंगलच धाव फलकावरती सध्या तरी पाहायला मिळत आहेत. या 3 धावांशी धाव फलक कमवतोय, ज्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव देखील आलेली आहे. 4 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 3 षटकाचा पण हा सामना पाहतोय. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत. अवलेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका खेळला गेलाय. चेंडू डीप मध्ये निघून चला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर वाटा बेसली गावात सुट्टीचा 50चा वाटा. वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. धाराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास. थँक्यू. काय फटका केलाय. नो लुक शॉट इथे नक्कीच पाहायला मिळाला. चेंडूवरती नजर नव्हती, मात्र बॅट अँड बॉल कनेक्शन खूप चांगलं झालं. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र चेंडू फील्ड करू शकला नव्हता. 4 धावा आल्या. धावफलक 8 या धावसंख्येवरती. अवलेस बघा कनेक्शन झालेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 2 धावा घेण्याची पुन्हा एकदा संधी आहे. 2 धावेने धावफलक दुहेरी अंकामध्ये धावफलक 10 धावा या धावफलकावरती लागले जात आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना खूप चांगली धावसंख्या ही पहिल्या षटकामध्ये इथे धावफलकावरती लावलेली आहे.
अवलेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला गेला, मात्र भावेश आहे तिकडे. मागच्या मॅच मध्ये भावेश कडनं खूप खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र इकडे खूप चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद. जा मेल्या. चल पोरी जरा chill कर, chill कर, chill कर, chill कर, chill कर. राग तुझा हिल कर, हिल कर, हिल कर. आगो गाली तुझी बीप कर, बीप कर, बीप कर. राग तुझा हिल कर, हिल कर, हिल कर. ए पोरी जरा chill कर, chill कर, chill कर, chill कर, chill कर. Chill, 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 chill. हसतय गालान शोभतय नथ, केसान चांदली तोऱ्यान रेत. डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट, लुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी वट. हसतय गालान शोभतय नथ. रुपेश जाधव येतोय. न्यू बॅटर आपण जर बघितलं तर मनीष तारवी. या सीझन मध्ये आपण जर बघितलं ना तर मनीष तारवी चांगल्या टच मध्ये आहे. सध्या तरी नॉन स्ट्राईक इन वरती पाहतोय, स्ट्राईक वरती हर्षल. अवलेस बघा हर्षल याने ठोकला आहे A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. झुलतय वाऱ्याशी बट, लुगऱ्यावर फरकी तुझी बाजारी वट. हट नरक्या. तेऱ्या कसं नाकवी नाही नाकवी. चल पोरी जरा chill कर, chill कर, chill कर, chill कर, chill कर. राग तुझा हिल कर, हिल कर, हिल कर. आगो गाली तुझी बीप कर, बीप कर, बीप कर. थँक्यू डीजे. हर्षल याने पहिल्या चेंडूमध्ये षटकार ठोकलाय. रुपेश जाधव याचं षटकारानं स्वागत केलं जात आहे. षटकार धावफलक 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे येतोय, मात्र संधी नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अवलस बघा हुक करण्याचा प्रयत्न, एज लागलाय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललाय. चेंडू वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज येताना दिसत आहेत. सुरमय वाणी तुझी वेगळीच गत, दिसतस लाखान देखणी नट. चिंबोरी रुबाब बिंदास चाल, नाही मोठ्या वार्ता तू हस दिलदार. थँक्यू डीजे. 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार आलेला आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न आहे ते आपल्याला पाहायला मिळतो हर्षल याचा, मात्र बॅटर बॉल संपर्क काही झालेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती कुठल्या प्रकारे धावा आलेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. रुपेश जाधवने कमबॅक केलाय या चेंडूवरती. मात्र हा चेंडू आपण पाहतोय मिसटायमिंग झालाय. राजू जाधव तिकडे बघा भरपूर वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोहोचू शकलेला नाहीये. आणि एक सिंगल धाव इथे आलेली आहे. सिंगल धावण धावफलक 27च्या घरामध्ये 27 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती लागले जात आहेत. भावेश भोईर हा बाधून माघारी परतला आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण मनीष तारवी आला. 2 बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत सध्या तरी. पुढे सरसावून आला होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये, मात्र विकेट किपर थोडीशी खराब कामगिरी करतोय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन आलेला आहे. चौकार.
भावेश येतोय, भावेश जाधव तिसरं षटक हाताळण्यासाठी. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शिलोतर संघाचा संघनायक आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा संघनायक. चला या आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. आपले संघनायक पाठवून द्या. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग झालाय तरी देखील चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. षटकार 6 धावा. शॉट कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला रायगड ठाणा गाजविला. चला रेफर केला गेलाय 9 चेंडू साठी आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू होती नक्कीच 6 धावा आल्यात. मात्र पाहावं लागेल की हा चेंडू नो आहे की नाही. नो बॉल असेल. कमरेशा भरपूर वरती हा चेंडू हाताळला गेलाय. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. मात्र फीडचा फायदा उचलता आलेला नाही. हर्षल याला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण हे दोन जे बंधू आहेत नक्कीच खूप चांगली कामगिरी करतायत. खूप चांगले फलंदाज आहेत आणि आतापर्यंत आपण धावफलक जर बघितला ना तर 39 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि भावेश याचा पहिला चेंडू आपण बघितला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आवलेच बघा आणखीन एक मोठा स्ट्रोक इथे खेळलाय. षटकार. थँक्यू. मनीषच्या बॅट मधून देखील षटकार आलाय. धावफलक 45. 45 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. आपल्याच बघा ऑफ साइडला फटका इथे केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. खूप चांगलं शतरक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या जातील. बघा मोठा फटका आल्यानंतर डबल धावा देखील इथे घेतल्या जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळतायत दोन्ही बंधू. 47 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला किरण येण्याचा किरण भुजड आपण पाहतो की दुसऱ्या मॅचचा सामनावीर द्यायचा बाकी राहिला होता ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. आपल्याच बघा स्क्वेअर लेग मध्ये फटका केलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. चौकार. थँक्यू. 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावफलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
बोलच बघा पुन्हा एकदा बैठक शॉट इथे केला गेलाय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि बघा पुन्हा एकदा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पुन्हा एकदा 2 धावा पण पूर्ण केल्या जाते. धाव फलक 2 ने 53 या धावसंख्येवरती 53 53 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक चेंडू अद्याप बाकी आहे. बघा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला खोदून काढलाय. सरळ लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हालाय षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. या षटकार धाव फलक जाऊन पोहोचलाय. 59 धावा आणि 60 धावांचं टार्गेट ठेवलंय. चला धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण देतोय. चला सूर्यकांतजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा मेडल आपण इथे वितरित करायचा आहे. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. पंच 2 मिनिटं जास्त वेळ घेणार आहे. 2 मिनिटं. चला विशालजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील. जी चिठ्ठी खाली राहील त्या संघाला बाय असेल. चला पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघालाय. तर विजय संघाची चिठ्ठी निघालाय. आणि विजय संघासमोर कुठला संघ असेल पाहूया. तर बिबीवाडा म्हणजे शिलोतर संघाला बाय मिळालेली आहे.
पहिला चेंडू तेच थर्रार, हा चेंडू त्या हाताला गेलाय. श्रोतर संघाला इथे बाय मिळालेली आहे. दुसरा चेंडू देखील बघा भन्नाट वेगाने हाताला. काय जबरदस्त कामगिरी इथे करताना दिसतोय मनीष. वेगवान चेंडू हाताला जात आहेत, आगीचे गोळे फेकले जात आहेत जणू काही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बघा प्रति हल्ला इथे चढवलाय. हा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. षटकार, 6 धावा. कोणीही चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक हचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला थँक्यू डीजे. षटकार ठोकलाय. प्रति षटका मागे 20 धावा बनवायच्या आहेत. प्रति षटका मागे 20 धावा इथे बनवायच्या आहेत. जयंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा या टीमला 60 धावा ह्या विजयासाठी बनवायच्या आहेत. यानंतर आपण जो सामना पाहणार आहोत टायगर स्पोर्ट्स भिवीवाडा आणि विजय संघ असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सर्कस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल, संपर्क नाही आहे. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. इकडे आणखीन 54 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि विजयासाठी 54 धावा. काय चांगली फलंदाजी केली हर्षल आणि मनीष याने. बघा पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपरच्या मागे रवींद्र आपण पाहतोय. अक्षय आहे तिकडे बघा, रवींद्रांचे बंधू आहेत अक्षय. खूप चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धावा आलेली आहे. धावफलक 7 या धावसंख्येवरती. इकडे आणखीन 53 धावींची गरज आहे. पण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक हर्षद येते तिकडे आणि बघा खूप चांगला शैल, खूप चांगले जजमेंट. फलंदाज बाद होतोय. भावी शाळा दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी भावी शाळा देखील खूप चांगले चेंडू हाताला. चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी राहिलेली आहे. धाव चेंडू इकडे आपण पाहतोय. धावा 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 11 चेंडू आणि 53 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर निघून गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक 1 ने जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. इकडे जर आपण बघितलं तर कर्नलपाडा संघ अडचणीमध्ये सापडताना दिसतोय. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात. विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. खूप चांगली कामगिरी इथे होताना पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं ना तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 आल्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 28 धावा आल्या होत्या. खूप चांगली धावसंख्या उभारली.
पुढे सरसावना फटका खेळला गेलाय. शतरक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकलेला नाहीये. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन. थँक्यू डीजे. इकडे जर आपण बघितलं तर अजूनही 9 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. 9 चेंडू 48 धावा. ते 8 षटकार ठोकावे लागतील. 9 चेंडू मध्ये 8 षटकार ते मारावेच लागतील हा मॅच जिंकण्यासाठी. शाडाम फुल इथे केला जाते मात्र शतरक्षक तिकडे आहे बघा. मनीष तारवी. आणखीन एक झेल इथे पकडला गेलाय. आकाश जाधव याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. सांभाळी घसरल पाय ग. PA6. 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. करण जाधव न्यू बॅटर इन होतोय. 8 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. भावेश भोईर याचा आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताळलेला आहे. समीकरण आपण बघितलं 7 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. थोडस अशक्य होताना दिसतंय हे समीकरण. हे टार्गेट थोडस अशक्य होताना दिसतंय जम विकास स्पोर्ट्स कर्णप्राळा टीम साठी. चेंडू ऑन साईडला किलकडा. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. 6 चेंडू आणि आता आपण जर बघितलं ना तर जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. कुठेतरी एकतर्फा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 48 धावा. चेतन माळी शेवटचं षटक हाताळण्यासाठी 48 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 48 धावा. पहिला चेंडू अख्खू टप्प्याचा इथे हाताळला गेलाय. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे मॅच मध्ये. जी फॉर्मॅलिटीज आहे ती फक्त इथे पूर्ण केली जाते चेंडू हाताळण्याची. त्यानंतर विजय संघ आणि टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा असा मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. बघा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. भरपूर उशीर झाला या फटक्यांसाठी. हे फटके जर अगोदर जर आले असते तर नक्कीच या सामन्याचे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. 20च्या सरासरीने प्रति षटकामागे 20 धावा बनवायच्या होत्या. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला येराडा. शुभम
प्रणय न्यू बॅटर. चेतन याचा हा चेंडू खूप चांगला इथे आपल्या हाताळताना पाहायला मिळाला आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, फक्त औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये. यानंतर अवलेस चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आला होता बघा. झेल होऊ शकलेला नाही आहे, मात्र चेंडू निर्धाव डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू देखील येतोय निर्धाव. अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन या संघाने. बघा भरपूर मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. 43 धावेने हा सामना इथे जिंकलाय. चला हँडशेक करा लगेच आणि कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी या.